नमस्कार. सगळ्यांना वटसावित्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज वटसावित्रीचा दिवस आहे. माझ्या सुवासिनींना, माझ्या मैत्रिणी, माझ्या सुवासिनींना वटसावित्रीच्या खरंच खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आपलं चॅनलच आहे महिलांचं. आपलं चॅनल सखी सहेलींचं आहे आणि आज आपला दिवस आहे. आपला सुवासिनीचा दिवस आहे आज. आणि आज सुवासिनीचा दिवस म्हणजे वटसावित्री, वडाची पूजा करणे. सगळ्या महिलांची अशी धामधूम, नटणे सजणे, वडाला जाणे, पूजा करणे, घरी गोडधोड करणे, पतिदेवाला गोडधोड खाऊ घालणे आजच्या दिवशी, माहिती आहे की. कारण आज सत्यवाना सत्यवाना सावित्रीने सत्यवानाचा प्राण वापस आणलेला दिवस आहे. काय सामर्थ्य आहे हो एका सुवासिनीमध्ये, तिच्यात किती शक्ती आहे. आज सुवासीन महिलेमध्ये काय ताकद आहे तिच्यामध्ये, की ती आज आपल्या पतिदेवाला वापस आणते. वापस सावित्री सत्यवानाला काय सामर्थ्य असेल सांगा तुम्ही. आज एक पिढ्याने पिढी एक असा सण आहे की वडाला कितीही वेळ वेळ नसला आपल्याकडं तरी वेळातला वेळ काढून प्रत्येक स्त्री वडाला 108 फेऱ्या घालते. 108 दोऱ्याच्या. आळस करत नाही. आणि त्या वडाला म्हणते की हे देवा, माझ्या पतिदेवाची औक्ष वाढू दे. नवे नवे तर हेच पतिदेव 7 जन्म मिळू दे. काय असेल हो. महिलांनीच हे व्रत करतात, पण पुरुष कधी करतात का हो. हीच बायको मला 7 वर्ष 7 जन्म मिळू दे, 7 वर्ष 7 जन्मापर्यंत हीच पत्नी हवी, असं कुठलं व्रत ते पुरुष मंडळी करतात का हो. नाही. पण माझ्या महिला भगिनी उपवास करतात. उपवास दिवसभर दिवसभर उपवास धरून वडाच्या पायाला चप्पल न घालता, तुम्ही म्हणसाल पायाला चप्पल न घालता, कितीही मोठा वड असू दे, झाड कितीही मोठा असू दे, त्या वडाला 108 फेऱ्या ती घालणार. खरंच तिच्या भक्ती शक्तीमध्ये शक्ती असते. ते सामर्थ्य आहे एका सुवासिनीमध्ये की तिची हाक परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि खरंच तिच्या पती परमेश्वराचं औक्ष वाढत. खरंच आहे की माझ्या महिला भगिनी खरंच पतिदेवासाठी परमेश्वराला खरंच मागतात. अहो तिला काय पाहिजे हो सांगा तुम्ही. आज आई वडिलाचं घर ती सोडून आलेली असते. कोणासाठी आलेली असते. एका पतिदेवासाठीच हो. त्या सासरच्या घरामध्ये तिचं कोण असते हो. ज्यावेळेस ती लग्न होऊन येते त्यावेळेस तिचं कोणी असते का. किती मोठा विश्वास. नवीन नातं जुळलेलं असते, नवीन घरात जायचं असते, त्या घरातलं कोणी सुद्धा ओळखीचं नसते, पण त्या पवित्र नात्यावर तिचा विश्वास असते. पती पत्नीचा एक लग्नाचा जे विधी होतो, त्या लग्नाच्या विधीवर तिचा विश्वास असते. आणि त्या पतीसोबत तिने फेरे जे घेतलेले असतात, 7 वचनं घेतलेले असतात, त्या 7 वचनावर तिचा विश्वास असते. तिला माहित आहे या कुटुंबामध्ये माझं कोणीच नाही, मी नवीन नांदायला आले. पण ती घाबरत नाही हो. थोडीफार लाजते, नवीन असल्यामुळे थोडीफार लाजते, पण लगेच ती ते घर आपलंसं करून घेते. त्या घरातले परिवारातले लोक लगेच आपलंसं करून घेते. आणि पती परमेश्वर तर आता तर असं झालंय, आमच्या काळामध्ये पती परमेश्वराला लग्नाच्या आधी बोलत नव्हते, पण आता सोयरीक झाले कीच फोन चालू. हॅलो. तिची भीती आधीच मरून झाली लग्नाच्या आधीच. त्या नवरदेवाला भेटून बोलून त्याच्या आवडी तिच्या आवडी एकमेकाला सांगून बोलून त्या दोघांची भीती मरून चालली. मग ती नवरी घाबरना झाली नांदायला जायला, कारण तिचा नवरा फोनवर बोलून बोलून त्याची आधीच ओळख पाहिली.
त्याचा स्वभाव माहीत व्हायला, त्याचे सगळे गुण सगळे माहिती व्हायली आणि तिची थोडी थोडी भीती मरत चालली. आजकाल सोयरीक झाल्यानंतर डायरेक्टली लग्न, आमच्या काळात तसं नव्हतं. डायरेक्टली लग्न, डायरेक्टली नवरदेवाच्या घरी जायचं होतं. पण काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि परिस्थितीनुसार आपल्याला पण बदलावं लागलं. सोयरीक झाली की कुंकू लागायच्या आधी नवरीच्या घरी मोबाईल तयार नवरदेवाकडून. मग झालं का जेवण, झालं का चहा, झालं का पाणी, तुझ्या घरचे कसे, माझ्या घरचे कसे, तुला काय आवडते, मला काय आवडते. आणि त्या सोयरीक करताना सुद्धा त्या नवरदेवाला वेळ द्यायलेत ना थोडासा बोलायला. त्यामुळं आताच्या नवरी जी नवीन असते तिची भीती मरायली हो. पण मागच्या काळात तसं नव्हतं. मागच्या काळात तसं नव्हतं. डायरेक्टली लग्न झाल्या डायरेक्टली नांदायला जावं लागायचं हो. ओळख नसायची हो परिवाराची. परिवाराची तर ओळख नव्हती, पण नवरदेवाला सुद्धा ती नवरी बोलायची नाही हो लाजून. मागच्या काळात असं होतं. पण ती नारी कधी घाबरली नाही. तिनं नांदूनच नाव केलंय. तिनं नांदूनच, तिला करमलं नसल, तिला नवीन लोकांसोबत ॲडजस्ट करण्यासाठी वर्ष 6 महिने गेले असतील, पण तिनं कधीच आईवडिलाला उलटा फोन तर नव्हताच, कधी म्हणली नाही की मी नांदणार नाही या घरी. तिला शिकवण तशीच होती की आईवडिलाचं नाव करायचं आणि नवऱ्याच्या घरी नांदून नाव करायचं, अशी शिकवण होती.